परवा आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन काही रत्नागिरीमध्ये वाढत्या नेपाळी आणि बांगलादेशी यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आम्हाला ते दिसण्यात आलं. त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा दिला. तेव्हा कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्याही असं निदर्शनास आलं तर तुम्ही आम्हालाही कळवा. त्यावेळेला SP साहेबांना बोलवून ते ही सर्व परिस्थितीचा आढावा कलेक्टर साहेबांनी सांगितलेला आहे आणि ते करत असताना आमच्याकडे दुसऱ्या दिवशी एक तक्रार आली की स्थानिक रहिवासी किंवा स्थानिक रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये प्रार्थना स्थळे आणि तिथे मदरसा काही ठिकाणी आहेत असं आम्हाला तक्रार आली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणी करत असताना आम्हाला ते निदर्शनास आलं की तिथे काही मुलं आहेत, 15 ते 20 मुलं आहेत आणि बंदिस्त रूममध्ये ती मुलं असतात. ती मुलं कुठून आली, काय आली, स्थानिक तिथल्या मुस्लिम बांधवांना माहिती आहे का? कारण कोकणी मुस्लिम बांधव किंवा महाराष्ट्रीयन मुस्लिम बांधव हे तिथे आजूबाजूला राहतात आणि हे राहत असताना असे काही प्रकार जर अनुचित घडले त्यामुळे आपल्या मुस्लिम बांधवांमध्ये आणि हिंदूंमध्ये ते निर्माण होण्याची शक्यता असते आणि हा विषय एकदम गांभीर्याने घेऊन आम्ही त्याची पाहणी केली आणि पाहणी करून आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. तिथे जेव्हा पाहणी करत असताना अनधिकृत बांधकाम ही तिथे आढळले आणि त्या बांधकामाच्या आधारे तिथे धर्मस्थळेही उपलब्ध आहेत, प्रार्थना स्थळे उपलब्ध आहेत. असे गैर प्रार्थना स्थळे बऱ्याच ठिकाणी आढळून आले. तसेच जे विकासक आहेत त्या विकासकांनी जोपर्यंत बिल्डिंगला ओशी मिळत नाही तोपर्यंत त्यांनी रेसिडेन्सी म्हणून बांधकाम केलेलं आहे. जेव्हा ओशी मिळाल्यानंतर तिथे प्रार्थना स्थळे आणि मदरसे हे तिथे निर्माण झालेले आहेत. परत ते जेव्हा निर्माण होत असतात त्यावेळेला बिल्डरला माहिती आहे का? बरं, वाढीव बांधकाम होत असताना फेरीवाल्यांवर जशी महानगरपालिका कारवाई करते तर वाढीव बांधकाम होत असताना नगरपालिका दुर्लक्ष करते का? बरं, हे दुर्लक्ष करत असताना यांच्या पाठीमागे कोण आहे याचा आम्ही तपास करत आहोत. तसेच इथे नेपाळ जे आहेत ते नेपाळी येतात, तिथे कागदपत्र कशी तयार करतात त्याच्या पाठीमागे कोण आहे हे अजून आम्हाला कळलं नाही, त्याचाही आम्ही तपास करत आहोत. ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही जे पत्रव्यवहार आम्ही पोलीस प्रशासनाला देत आहोत आणि दिलेलाही आहे. तरी यापुढे असे कोणी आढळल्यास तर शासनाने कडक कारवाई करावी, तसंच याच्या पाठीमागे असणाऱ्यावरती जास्तीत जास्त कारवाई करावी असे आमचे पोलीस प्रशासनाला विनंती आहे. डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.